प्राइस आहे 7.5 लाख आणि याची प्राइस आहे। नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुडेकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय। आताच आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे संतोषची भटकंती आणि आता आपण उभे होते म्हणजेच मुंबईमधील BKCला म्हणजेच बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला आणि माझ्या मागे आहे मॉल म्हणजे जिओ मॉल आहे, जिओ कन्व्हेन्शन सेंटर आहे आणि याच्याच बाजूला आहे ते म्हणजे धीरूभाई अंबानी स्क्वेअर। हे जे फाउंटन आहे म्युझिकल फाउंटन, त्या फाउंटनसाठी आपण आलो आहेत आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, हे फाउंटन आपल्या सगळ्यांसाठी ना फ्री ऑफ कॉस्टमध्ये मुंबईमध्ये नव्हे तर मला वाटतं भारतामध्ये एक चांगलं आणि खूप मोठं फाउंटन आहे। मित्रांनो एंट्री तर फ्री आहे या फाउंटनची, पण तिकीट एक्झॅक्टली तुम्हाला कसं मिळणार आहे याची प्रोसेस मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या शेवटी दाखवेल, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा खूप धमाल येणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी कसं याल तर मी कसं आलो आहे की आपण राहतो पनवेलला, पनवेलवरून ट्रेन पकडली, कुर्ल्याला उतरलो, कुर्ल्याला वेस्टला उतरलो, वेस्टला उतरून एक बस पकडली, तुम्ही विचारा की जिओ मॉलला जाण्यासाठी BKCमध्ये, तर त्या बसने तुम्ही डायरेक्टली थेट तिकडे या, म्हणजे मॉलच्या बरोबर तुम्ही याच ठिकाणी म्हणजे याच ठिकाणी तुम्ही आहे ना उतरणार आहात आणि उतरल्याच्या नंतर तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सोयीस्कर ट्रॅव्हलिंग होऊन जाईल। तर मित्रांनो ज्या दिवशी तुमचं तिकीट कन्फर्म होऊन जाईल ना त्या दिवशी काय होईल माहिती आहे का, तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असेल की तुम्ही बाय वॉक आहात, बाय कारने येत आहे किंवा टू व्हीलरने येतं, कसं येतं त्या हिशोबाने तुमची गाडी पार्किंगची पूर्ण व्यवस्था आहे, टेन्शन नाही आहे, त्याच्यामुळे पार्किंग व्यवस्थित होईल। तर मित्रांनो आपल्याला मेसेज आला आणि मेसेजमध्ये गेट नंबर 16 भेटला आहे, त्याच्यामुळे वॉकिंगसाठी आहे ना गेट नंबर 16 मिळाला, तर आपण चाललो आहे 16 नंबर गेटने आतमध्ये, कारण की 6:30ला शार्प आतमध्ये एंट्री मिळते, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही आपल्याकडे, फटाफट जागा। मित्रांनो फायनली आपण आलो ते म्हणजेच गेट नंबर 16ला आणि आपल्याला आता जवळजवळ 15 ते 20 मिनटं बाकी आहेत वाट पाहावं लागते। एक्झॅक्टली 6:30लाच आपल्याला सगळ्यांनाच आतमध्ये एंट्री मिळणार आहे। मित्रांनो आपण गेट नंबर 16ला तो उभे होते आतमध्ये जाण्यासाठी, मात्र आहे ना जर तुम्ही 16ने जर आतमध्ये गेला ना तर तुम्हाला फक्त फाउंटनच बघायला मिळेल, तुम्हाला मॉलमध्ये फिरता येणार नाही, की तिकडनं आता मी विचारलं तर सिक्युरिटी गार्डने सांगितलं की तुम्हाला तिकडनं आतमध्ये एंट्री मिळणार नाही, पण जर का तुम्ही गेट नंबर 11ने जर आतमध्ये गेलात ना तर तुम्हाला मॉलच्या आतमध्ये एंट्री मिळेल आणि तिकडनंच मॉलच्या मधूनच तुम्हाला ना पुन्हा एकदा फाउंटनमध्ये यायला चान्स मिळेल, ते पण तुमचं तिकीट चेक करून। त्याच्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला आहे की आता आम्ही जाणार आहोत ते म्हणजे गेट नंबर 11च्या माध्यमातून मॉलमध्ये थोडंसं मॉल फिरू, कारण की 6:30 वाजत 1 तास आपल्याकडे आहे, खूप वेळ आहे, त्याच्यामुळे 1 तासात जेवढं जमेल तेवढं शूट करूयात, फिरूयात आणि मग पुन्हा येऊया 7:30 वाजता फाउंटनजवळ जो माझ्या मागे आहे, हे बघा। आणि मित्रांनो फायनली आपण आतमध्ये मॉलच्या आलो आहे गेट नंबर 11 आणि आता आपण जाऊया कल्चरल सेंटरमध्ये। मित्रांनो आता आपण आलो ते म्हणजे कल्चरल सेंटरमध्ये आणि अतिशय छान आणि एकदम लक्झरियस वाटतं, एकदम असं वाटतं की जणू काही दुबईला किंवा दुसऱ्या देशामध्ये आलो आणि माझी फार छान अशी सिक्युरिटी चेकिंग होती, ती खूप छान वाटते। मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री केली आणि सरळ गेलो ना तर तिकडे मामा मियाचा शो होता, मला एक्झॅक्टली माहिती नाही मामा मिया काय, पण तो स्पेशल शो होता। पण जर आपल्याला मॉलमध्ये जायचं ना तर मला एंट्री केल्या आतमध्ये म्हणजे राईट मारायचं आहे, जिकडे आम्ही आता मारतोय ते म्हणजे ह्या दिशेने आणि ह्या आपण स्टेप्सने चाललो ते म्हणजे वरती, आणि हा रोड आपल्याला घेऊन जाईल ते म्हणजेच मॉलमध्ये। आपण आलो ते म्हणजे या मॉलमध्ये फर्स्ट फ्लोअरला आणि हे आहे एंट्रन्स आणि माझ्या मागे आहे ते म्हणजे क्रिसमसची जोरदार तयारी। वॉशरूम कसं आहे, मित्रांनो ह्या मॉलमध्ये आपण आलो आहे ना, पण खरंच असं वाटतं आहे की जणू काही आउट ऑफ इंडिया म्हणजे दुबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आल्यासारखा भास होतो। एवढी साफसफाई, स्वच्छता, क्लीन बघा ना, म्हणजे हे जे खालचे टाईल्स आहेत त्याच्यामध्ये देखील आपले चेहरे दिसतात। चला बरं
मित्रांनो, या मॉलमध्ये तुम्हाला ना जवळजवळ जगातले सगळेच मोठे मोठे ब्रँड या ठिकाणी पाहायला मिळतील. तर मित्रांनो, मॉलमध्ये आपण आलो आहे आणि मर्सिडीजची मेबॅक ही अतिशय भारी गाडी दिसते आणि ती आपल्यासमोर बघा एक नंबर दिसते. मित्रांनो, या मॉलमध्ये ना या मोत्यांपासून आहे ना ह्या मुंबईला पूर्ण साकारात आलं आहे आणि इतकं भारी वाटतं आहे ना, म्हणजे जवळून तर मला समजलंच नव्हतं की मुंबई आहे, पण मुंबई मला कुठून समजली माहिती का, ते म्हणजे तुम्हाला दिसलं असेल या गेटवे ऑफ इंडियावरून कळालं. आणि हे मरीन ड्राईव्स हे बघा, या सगळ्या बिल्डिंग्समुळे समजतं की नक्कीच ही मुंबईची प्रतीक होती. खूप छान वाटलं मित्रांनो. आणि मित्रांनो, आता आपण चालू आहे ते म्हणजे फाउंटनच्या दिशेने आणि आता आपले तिकीट्स चेक करतो आहे, कारण की हे ऑनलाईन तिकीट्स आहेत. हे बघा, तिकीट स्कॅन होत आहेत. Can I just take a click of the tickets if someone needed? Yeah, sure. ही प्रोसेस आहे मित्रांनो आतमध्ये जाण्याची, कारण की आपण मॉलच्या आता बाहेर पडतो आहे आणि हेच ते ठिकाण ज्या वेने आपण जाणार आहोत ते म्हणजे त्या फाउंटनला. आणि मित्रांनो, आपण आता निघालो ते म्हणजेच बाहेर आणि हे झगमग आणि ही रोषणाई पाहताय तुम्ही, एक नंबर म्हणजे मजा आली. आणि आता आवाज पण येतोय, घुमघुमला आवाज. ह्याच गोष्टीसाठी आपण इथं आलो होतो धमाल करायला. आता फाउंटन थोडाच वेळ चालू होतं आहे, अरेंजमेंट कशी आहे काय सगळ्या गोष्टी आपण चेक करूयात. We will journey beyond time and space to experience the dance of music, light and water, folded in the grace and magic of all of nature's elements. Do not hesitate to reach out to any of our team members in case of any query or help required. मुंबई के सबसे नए लैंडमार्क धीरूभाई अंबानी स्क्वायर और फाउंटेन ऑफ जॉय में हम आपका स्वागत करते हैं. श्रीमती नीता अंबानी जी ने जियो वर्ल्ड सेंटर के द्वारा एक अनोखा ग्लोबल डेस्टिनेशन मुंबई में स्थापित किया है और उनकी दृष्टि शानदार तरीके से रंग लाई है. फाउंटेन ऑफ जॉय के जादुई अनुभव के लिए तैयार हो जाइए. दमदार वोकल से लेकर दिल को छू लेने वाले ढोल तक अजय अतुल द्वारा रचित ये अगला गीत गति को बढ़ाता है और हमें नाचने पर मजबूर कर
तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा शो संपलेला आहे. अर्धा तास कसे निघून गेले कळलं नाही. तर फाउंटन ऑफ जॉयची मजा खऱ्या अर्थाने म्युझिकल जो फाउंटन होता जे अफलातून आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्यामध्ये जी आग लागत होती ना ती अफलातून होती आणि म्हणून याच सगळ्या गोष्टीला चार चांद लागले, आग लागू लागले. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणून फाउंटनपासून आपण निघालो ते म्हणजेच BKC मधील असलेल्या ॲपल स्टोअरमध्ये जे की भारतामधलं पहिलंच ॲपल स्टोअर आहे. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे ते म्हणजे भारतामधल्या पहिल्या ऑफिशियल ॲपलच्या स्टोअरमध्ये जे आता माझ्या मागे तुम्ही पाहताय आणि हे आहे ते म्हणजे भारतामधलं पहिलं स्टोअर आहे जे ऑफिशियल आहे आणि आपण जातो आहे ते म्हणजे ॲपमध्ये. अंधार आहे ना म्हणून बरोबर आहे. तर मित्रांनो प्रत्येक कलरचा फोन आहे ना तुम्हाला इथे पाहायला भेटेल. प्रत्येक कलर जेवढे पण कलर रिलीज झालेत ना एवढे सर्व कलर हे सर्व प्रो मॅक्स 15 प्रो मॅक्स सिरीज आणि आय थिंक हे सर्व प्रो सिरीज आहे. प्रो सिरीज खूप छोटे आहे. जे काय बनलं आहे ना आयफोन म्हणजे ॲपल कंपनीचं जेवढं काय प्रोडक्ट सर्व इथे बघायला तर मित्रांनो जेवढे पण मॅकबुक आहेत ना ते एका फिक्स्ड अँगलवरती सेट केलेले आहेत. म्हणजे एक युजर एक्सपिरियन्ससाठी सेम अँगलवरती सेट केले जातात सर्व मॅकबुकला तुम्ही बघू शकता इथे. आणि मित्रांनो इथे सर्व लेटेस्ट आहे मॅक लिटरली लेटेस्ट. किती मोठा आहे बघा हा. हो भाई साहब किती मोठा तुम्ही बघू शकता. हा पण लेटेस्ट मॅक स्टुडिओ आहे. त्याची प्राईस एक्झॅक्टली नाही माहिती मला पण बघू शकता तुम्ही. पण याची प्राईस आहे काय की 7.5 लाख आणि याची प्राईस आहे फक्त डिस्प्लेची प्राईस आहे 5.5 लाख आणि तुम्ही याचं डिस्प्लेची साईज बघू शकता किती मोठी आहे. 5.5 लाख रुपयाचा फक्त आणि फक्त डिस्प्ले. कोणा नॉर्मल लोकांसाठी नाव बघायचं काय ह्या नॉर्मल लोकांसाठी नाही आहे म्हणून एवढा महाग आहे. स्क्रीनच किती मोठी आहे बघा ना किती मोठं वाटतं. आणि प्रत्येक वॉचची तुम्हाला स्ट्रॅप इथे मिळू शकते. तुम्ही कस्टमायझेबल स्ट्रॅप इथे बघा आणि ते सगळे तुम्हाला स्ट्रॅप्स वगैरे पाहायला मिळतात. आणि कुठला कलर जो ऑफिशियल ॲपलने जेवढे पण लॉन्च केले आहेत ना ते प्रत्येक फोनचा कवर तुम्हाला इथे पाहायला मिळतो. कुठला पण तुम्ही घेऊ शकता. आणि आय थिंक हे सगळे मॅक्सिफ कवर आहेत. तिथे आयफोन 13चा दिसतोय का बघूया आपल्या मोबाईलचा. घ्यायचं तर नाही पण बघूया दिसतंय का. आय थिंक इथे नाही सर सगळे 15 सिरीजचे आहेत. आणि इथे प्रत्येक फोनला ॲक्सेसरीज लावून दाखवली आहे कशी लागते ते बघा. ही मॅक्सिफची ॲक्सेसरी आहे म्हणजे आय थिंक हे बॉलेट टाईप यूज करू शकता तुम्ही याला. आणि मित्रांनो ही वॉच अल्ट्रा आणि वॉच अल्ट्रा 2 आता हिची प्राईस नाही माहिती पण आय थिंक हिची प्राईस 90,000 आहे काहीतरी. सो मित्रांनो इकडची सर्वात स्वस्त वॉच ॲपल वॉच SE आय थिंक याची प्राईस आहे 29,000. सर्वात स्वस्त वॉच आहे इकडची आणि सर्वात छोटी पण आहे बघू शकता किती छोटी आहे. आणि मित्रांनो आतापर्यंत याचे सर्वात महागडे हेडफोन्स काहीतरी 60,000चे आहे. आणि आय थिंक याची प्राईस आहे बघा एअरपोर्ट मॅक्स 60,000. बोल काहीतरी आवाज येतोय. मित्रांनो पप्पाने गाणं चालू केलं आहे. पप्पाला एक शब्द पण ऐकायला येणार नाही मी काय बोलतोय ते.
जवळ काय गाणी ऐकतात पप्पाला आवाज तर बिलकुल येणार नाही माझा. काय हवेचा पण आवाज येत नाही घातल्यानंतर. इतके भारी ANC याच्यामध्ये काहीच आवाज येत नाही, काहीच लिटरली काहीच आवाज येत नाही. तर रिॲक्शन बघा सोहमची. तर मित्रांनो आता आपण ॲपल स्टोअरमधून निघालो बाहेर मॉलच्या दिशेने. मधून आपण चाललो बाहेर आणि जवळजवळ सगळेच प्रोडक्ट आपण बघितलेत. जे काही कलर्स वगैरे जे काही व्हरायटीज आणि हँड वॉच वगैरे जे काय ते वॉच वगैरे ते सगळं आपण पाहिलेत. आणि आता आपण निघालो ते म्हणजे बाहेर आणि आता जाऊया आता घरी. खूप दमलो आहे. तर फाउंटेन ऑफ जॉयची तिकीट बुक करण्यासाठी टोटल 2 ऑप्शन आहेत. पहिलं आहे की तुम्ही बुक माय शोच्या ॲपवरून करू शकता किंवा फाउंटेन ऑफ जॉयच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. तुम्ही मोबाईलवरून पण करू शकता आणि PC वरून पण क्लिअर दिसण्यासाठी मी तुम्हाला PC वरून करून दाखवतोय. सिम्पली तुम्ही ब्राउझरवरती फाउंटेन ऑफ जॉय सर्च केला तुम्हाला टोटल 2 लिंक मिळतील. तर पहिला आपण बुक माय शोवरून बघूया. तर तुम्हाला काहीतरी असं पाहायला मिळेल. तर इथे फाउंटेन ऑफ जॉय धीरूभाई अंबानी स्क्वेअर आणि इथे बुक करायचे ऑप्शन आहे. जर का तुम्ही बुक केलं तर इथे तुम्हाला डेट दिसेल. तर जी अवेलेबल आहे तिथे आपण क्लिक करू शकतो आणि 7:30चा टायमिंग आहे. आणि जर का मी कंटिन्यू केलं तर जनरल पास ₹0 ॲड आणि मग आपण इथे टोटल मेंबर सिलेक्ट करू शकतो किती करायचे. तर समजा मी ते 4 करते आणि प्रोसीड. तर प्रोसीड केलं तर माझी तिकीट बुक होऊन जाईल. आणि दुसरं आहे की तुम्ही फाउंटेन ऑफ जॉयच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करू शकता. आणि दुसरं आहे की तुम्ही जिओ वर्ल्ड सेंटरच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करू शकता. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. लिंक ओपन करताच तुम्हाला काहीतरी असं पाहायला मिळेल जिथे फाउंटेन ऑफ जॉयचे व्हिडिओज चालू आहेत. आणि खाली जर का पाहाल तर तुम्हाला इथे बुक नावाचा ऑप्शन येत आहे. तर जर का बुकवर क्लिक कराल तर इथे तुम्हाला येते की डोर्स ओपन 60 मिनिट्स प्रायर टू शो टाईम. म्हणजे 60 मिनिट्स अगोदर गेट्स ओपन होतात. तिथे तुम्हाला टोटल डेट्स पाहायला मिळतात की किती शो आहे तिथे टोटल. तर इथे तुम्हाला सगळे हे डेट्स जे पाहायला मिळतात ना ह्या दिवशी सगळे शो असणार आहेत. पण इथे जर का तुम्ही नीट बघाल तर खाली रेड लाईन आहे म्हणजे हे पूर्ण फुल झालेले आहेत. जर का ग्रीन असेल म्हणजे ते अवेलेबल आहेत, येलो असेल तर ऑलमोस्ट फुल आहेत आणि रेड असेल म्हणजे ते फुलच आहेत. इथे तुम्ही बुक नाही करू शकत. तर कधी कधी असं ग्लिच होत राहतो. तर जसं आपण बघितलं का बुक माय शोवरती अवेलेबल दाखवत होतं आणि इथे अनअवेलेबल दाखवत आहेत. तर मी तुम्ही दोन्हीकडे पण ट्राय करा. आणि मी प्रेफर करेल की शक्यतो ऑफिशियल वेबसाईटवरूनच परचेस करा तिकीट्स. आणि ज्या दिवशी ते अवेलेबल असतील ना मीन्स ज्या दिवशी ग्रीन असेल ना त्या डेटला लगेच क्लिक करा, प्रोसीड करा आणि जितके तुमचे मेंबर्स आहेत तेवढे सिलेक्ट करा आणि तुम्हाला तिकीट्स मिळून जातील. तुम्हाला मेसेजवरती एक लिंक येईल, त्या लिंकवर कॉपी करून तुम्ही याचे तिकीट्स डाउनलोड करू शकता. आणि जसं तुम्ही पाहिलं की तिथे QR कोड येतो तो त्यांना दाखवायचा आणि ते आपले QR कोड स्कॅन करून आपली एंट्री करणार. आणि ट्राय करा की तिकीट तुम्ही अर्ली मॉर्निंग बुक करा कारण की त्या टायमाला सीट्स खूप अवेलेबल असतात. तर मित्रांनो आज आपण सगळ्याच गोष्टी कव्हर केल्यात. आपण फाउंटनला गेलो होतो, म्युझिकल फाउंटन पाहिलं, त्याच्यानंतर मॉलमध्ये गेलो आणि आता इकडे पुन्हा ह्या मोठ्या मॉलमध्ये म्हणजे इकडं आयफोनचं म्हणजे ॲपलचं स्टोअर आहे भारतातलं सगळ्यात मोठं, ते सुद्धा पाहिलं. आणि आता थकलोत आम्ही जवळजवळ 4-5 तास आम्ही इथं या ठिकाणी मस्तपैकी एन्जॉय केला आणि फायनली आता निघालो तो म्हणजे आता आपल्या घरी चाललो आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि हे म्युझिकल फाउंटन जे होतं जे फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याचा आस्वाद घ्यायला, त्याचा आनंद घ्यायला विसरू नका विथ फॅमिलीसोबत.